6 चेंडू आणि 6 धावांचं लक्ष्य हे समोर आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. जयेश एक कॅपेबिलिटी खेळाडू ज्याच्याकडे तंत्रशुद्ध फटक्यांची निवड आहे, चहूबाजूने खेळण्याची क्षमता आहे, अशा पद्धतीने आपण पाहतोय. कृपया करून जे बाईक ज्यांनी एसट्यांच्या पाठीमागे प्लीज लाईट ऑफ करा. गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला सुरेख पद्धतीने चिरागच्या बॅटमधून एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का, मात्र फेकी येईपर्यंत हा ना करता करता एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागतंय. तिघे जण झेपावतायत. 5 चेंडू आणि 5 धावा. एका साईडला जर आपण पाहिलं तर 2 गडी बाद झाले, तर एका साईडला आपण विचार केला तर 1 गडी बाद झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना म्हण्या 5 चेंडू आणि 5 धावा. 5 चेंडू आणि 5 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना राईट आर्म ओव्हर द विकेट मन्या पायाचा आजच्या दिवसामध्ये हिरो ठरतोय. आणि एका साईडला जयेश चांगल्या प्रकारची अप्रतिम फटकेबाजी करतोय. या वेळेला मात्र ओळखलं, चेंडूला न्याहाळलं, बाकीचं काम कल्पेश करत यांच्यावर सोपवलं. आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावा. जरी 4 चेंडूवर 4 धावा जरी आल्या तरी सुद्धा संघ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चामुंडा वॉरियर्स संघ पुढे आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण 2 गडी बाद झालेत प्रतिस्पर्धी संघाचे आणि एकच गडी बाद झालाय मयूर तैमोरे याच्या माध्यमातून. तो आपण पाहतोय चामुंडा वॉरियर्स या संघाचा. तर एका साईडला विकेट स्पोर्ट्स मायकोप आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाटील नेटवर्कच्या माध्यमातून क्लीन क्लॅरिटी पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह घर बसल्या आपण पाहू शकता. यावेळेला पॅडवर चेंडू. यस इज गॉन. व्हेरी गुड लेंथ ऑन लाईन. सुपर डिलिव्हरी. ॲब्सोल्युटली फ्लॅप. फलंदाज बाद. व्हेरी गुड बॉलिंग. आनंदाचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये. सत्वाची पहाटोली गावाला, आई सत्वाची पहाटोली गावाला, या पहाटोली गावाला आधी वंदितो मी तिला, माझ्या सत्वाई देवीला. आधी वंदितो मी तिला. कॉल या ठिकाणी आलेला आहे जो आपण पाहतोय. जयनुमान केवा रोड संघाचा कर्णधार उपस्थित आहे. थँक्यू. तर चेंडू आहेत 3 आणि 3 चेंडू मागे आता मात्र 5 धावा. जो नाणेफेकीचा कौल जिंकला होता चामुंडा वॉरियर्स या संघाने. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय जरी विकेट न टाकताना, जर विकेट न फेकताना या ठिकाणी ॲक्युरेट 4 धावा जरी आल्या, विकेट न फेकताना ही मात्र पूर्वसूचना असेल तुम्हाला दोन्ही फलंदाजांना. जर विकेट जर आली तर या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी मात्र धावा कराव्या लागतील. याची दखल घ्यायची आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अप्रतिम मन्या, आजचा दिवस त्याच्या नावावर पाहायला मिळतोय. परंतु भावेश या ठिकाणी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चिराग सारखा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत 13. यावेळेला करण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात होता. यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातोय. पाहता यावेळेला फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. यास द फिंगर इज गॉन अप नाव. व्यवहार आहे. आता मात्र चेंडू आहे. लक्षात घ्या, तुम्हाला कंपल्सरी करावे लागतील 5. 2 चेंडू आणि 5 धावा. आया मना फसवीला लावला धक्याला र बाबा मना डुबवीला वाटोळा केला. आया मना फसवीला लावला धक्याला र बाबा मना डुबवीला वाटोळा केला. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर एकंदरीत 13 या धावसंख्येवर आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ झाला. लक्षात असू द्या, आता मात्र तुम्हाला चिराग अँड अमित पाटील तुम्हाला धावा या 5 कराव्याच लागतील, कारण 3 गडी बाद या ठिकाणी झालेले आहेत. मात्र हृदयाची स्पंदने वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटचा आघात आधी चषक पासून आपण पाहतो या पालघर जिल्ह्यामध्ये पहिला मान मिळतोय. त्या काही दिवसात, त्या काही महिन्यात संदीप परदेशी यांची सुद्धा स्पर्धा पुढे येताना पाहायला मिळेल, ज्यांनी सकाळीच
उल्लेख केला. यावेळेला करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत नो मॅन लँड मध्ये येईल का, आणि यावेळेला आपण पाहतो यस इट इज अ 2 रन. आता मात्र चेंडू आहेत 1 आणि 1 चेंडू मध्ये 3 धावा तुम्हाला कंपल्सरी मात्र 3 धावा कराव्याच लागतील. 1 चेंडू 3 धावा. आता मात्र या ठिकाणी जबरदस्त हलचल मचली जाते. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक प्रेक्षक वर्ग या सामन्याकडे पाहताना डोळ्यात तेल ओतून आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 3 धावा. चिराग हिरो ठरेल की मन्या पुन्हा एकदा हिरो ठरेल. पाहिजे ज्या पद्धतीने 18 धावांचं लक्ष होतं, पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर मन्या याने परिपूर्ण जखडून ठेवतोय. व्हेरायशन आहे गोलंदाजाकडे. 1 चेंडू आणि 3 धावा. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा कॉमेंट्री बॉक्स मधून. या वेळेला मात्र जबरदस्त आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय. अप्रतिम आपण पाहतोय. मन्याच्या नावावर आजचा दिवस जाईल. तोंडातून घास मात्र हिरावून घेतला. आता मात्र परिपूर्ण आपण पाहतोय परतीचं तिकीट मिळतंय चामुंडा वॉरियर्स या संघाला. थँक्यू सो मच बाल्यामा, आपण आलात. दयानंद वजे, हरीश कुडू, संदीप परदेशी, आपलं सुद्धा या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. अक्षय घरत, कल्पेश घरत, लवकरात लवकर या. कल्पेश घरत. सामना 2 षटकांचाच आहे, लक्षात घ्या. फायनलचा सामना 2 षटकांचा राहील. नितेश घरत यांच्या हस्ते टॉस या ठिकाणी केला जाणार आहे, कारण ज्यांनी या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप केले ट्रॉफीची तर चांगलं दानशूर व्यक्तिमत्व आहे. तर 2 संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. फायनलचा सामना एकाच गावातील आपण पाहतोय. 2 संघ आमने सामने